तासगाव तालुक्यातील सिद्धेश्वर कॉलनी तासगाव येथे गटारीच्या निकृष्ट कामामुळे नागरिक त्रस्त। काम असेच अपूर्ण राहिल्यास उपोषणाचा इशारा। महिला आक्रमक। तासगाव तालुक्यातील सिद्धेश्वर कॉलनी येथे गटारींची कामे अर्धवट सोडलेली असल्याने गटारीचे पाणी पूर्णपणे रस्त्यावर पसरले आहे। काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ते साचून राहिले आहे। या पाण्यामुळे तेथील परिसर हा दुर्गंधयुक्त झाला आहे। परिसरात ढास व घाणीचे साम्राज्य वाढले आहे आणि तेथील नागरिकांना याचा त्रास गेले 7-8 महिने सहन करावा लागतो आहे। लाईटची सोय नाही आणि या सर्व कामाकडे तासगाव नगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। जर आठवड्याभरात ही कामे पूर्ण नाही झाली तर आम्ही महिला उपोषणाला बसू आणि तेही तासगाव नगरपालिकेसमोर, असा इशारा तेथील महिलांनी दिलाय। सिद्धेश्वर कॉलनीमध्ये आज आपण उपस्थित आहोत। तर या ठिकाणी गटारांची पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे। नगरपालिकेचं पूर्णपणे याकडे दुर्लक्ष आहे आणि या भागातील सर्व नागरिकांना या घाणीच्या साम्राज्यात राहावं लागतंय, त्याचा त्रास सहन करावा लागतोय। तर आपण या भागातील काही नागरिकांशी, महिलांशी बातचीत करूयात। येतात आमच्या इथं गटरीचं उद्घाटन केलं, सगळं केलं, चर पाडली, त्याने अक्षरशः येऊन नारळ फोडले, 20 भर नारळ फोडले इथे, तरी त्याचा काही उपयोग नाही। आम्ही त्याच्यावर तिथं जाऊन आलो, तेवढा पुरतं आलं, इथं पाणी आम्ही सोडू देत नव्हतो, तेवढा पुरतं येऊन आमच्या संग माया गोडली बोलले चांगले आणि ही चर पाडून ही पाणी खाली सोडून गेले। आम्हाला नगरपालिकेचा किंवा नगरसेवकांचा काही उपयोग होत नाही। तिथं किती वेळा जाऊन आलो, बोललो, सरळ सावंत सरासनी जरी गाठ घेऊन बोलली, औषध सगळ्या कॉलनीत मारून येतात, घाण इथं आले की औषध संपलेलं असते, त्यांचं पाणी मारून जातात, काय उपयोग? आम्ही सर्व उपोषण करणार आणि उपोषण जरी केलं तर त्यासनी काय फरक पडत नाही। तिथं दिवसभर बसून आलं आणि एक दिवशी असंच गेलतो आम्ही, मीटिंग चालू होतो, त्या मीटिंग मध्ये जायचं तर आम्हाला अक्षरशः हात सोडला नाही मीटिंग मध्ये बोलायला। का मग आमचा हक्क नाही? तुम्ही घरपट्टी मागा येताय, पाणीपट्टी मागा येत, आमचंच पैसे घेऊन तुम्ही आमचीच काम करू देत नाही, मग काय उपयोग आम्हाला त्यांचा? कशासाठी एवढं सगळं आम्ही करतो तुमचं? मग आम्ही घरपट्ट्या पण भरणार नाही आणि पाणीपट्टी पण भरणार नाही। आणि लाईटीची तर आधी ही नगरसेवका गावडे मॅडम आल्या, बसल्या तासभर, 8 दिवसात तुमची लाईट जोडली जाईल म्हणल्या, अजून 8 दिवस 9 वर्ष झालं, कंप्लीट वर्ष झालं। ही जवळजवळ 5-6 वेळा ही आम्ही अशी ही दिलेले तक्रार दिलेले, पत्रकार पण ही 26 पत्रकारांची ही आहे तक्रार द्यायची, सह्यांचा अर्ज अजून पण आहे माझ्याकडे, अजूनपर्यंत आहे पोचपावती द्यायची, मी अजूनपर्यंत पोचपावती जपून ठेवले। कारण तर त्यांनी पण आम्हाला नगराध्यक्ष साहेबांनी म्हणले आम्हाला तुम्ही आम्हाला सगळ्यांच्या अर्जासहित हे करून द्या म्हणून। जवळजवळ 50 भर लोकांचे सह्या आहेत मॅडम त्याच्यामध्ये, तरी पण आमच्याकडे अजूनपर्यंत कोणी पोहोचलेलं नाही। यातलं गटरीचं पाणी ह्या पाण्यात आमचं म्हणून नाही, आमचं पाणी आमच्या दारातच आहे, हे सगळ्या कॉलनीचं पाणी आम्ही आमच्या दारात घेतलेलं आहे, पूर्ण अख्ख्या कॉलनीचं पाणी आहे। आणि काय विचारा गेलं की तुम्ही लय भांडता म्हणतात, तुम्ही ह्या 2-3 घरातली बायका लय भांडता, आले की तुम्ही काम करू देत नाही, आमची पोरं आजारी पडतात, मग आम्ही भांडणार नाही तर काय करणार? मागच्या 6 महिन्यापूर्वी आमच्या घरात पूर्ण डेंगून सगळे झोपले होते पूर्ण, त्यावेळेला अक्षरशः दवाखान्यात सुद्धा कोण घेणार अशी परिस्थिती झाली होती। सरळ नाही ना, आम्ही सरळ इथं एक मुरमाची टॉली वतणार आणि सगळं प्रत्येकाने ज्याला जी पाणी आडवं ही लागल ती बरोबर तिथं जाते ती। आता कोण बोलवलं की येत नाही ती, आम्हाला साथ देत नाही ती, कारण तुमच्या 5 घरात बघा जावा, सगळं मारलेलं जातं। इकडे साधं रांगोळी साधे चिमटभर टाकत नाहीत। आता 26 जानेवारीला हा रस्ता बघा आणि तो वरचा रस्ता बघा, वरच्या रस्त्याला सगळी खडी वगैरे डबरी पडल्या ते ओके करून टाकलं, मग ह्या रस्त्याला काय रोग आलाय? गटारी काढणारे इथपर्यंत कधी पोहोचणार नाही, झाडू मारणारे इथपर्यंत पोहोचत नाहीत, औषध मारणारे इथपर्यंत पोहोचत नाहीत, कधीच या शेवटपर्यंत पोहोचत नाहीत। ह्या नगरपालिकेला आणि इतकं आत आलेलं आहे आणि ते काय लवकर होणार नाही म्हणून सांगितले। पालिका लॉस मध्ये आहे, आमच्याकडे नगरपालिकेकडे पैसे नाही, मग तुमच्याकडे पैसे नाही, गावागावात नाक्यात हत्ती ही स्वच्छ पुतळे ठेवायला कसं पैसे येते? स्वच्छता अभिनेता तुम्ही राबवायला लागलाय, आम्हाला सगळे तासगाव फिरवता तुम्ही ह्याच्यासाठी, आणि आमच्या दारात घाण पिऊन आम्ही कसं बसू? तुमच्याकडे पैसे नाही ते वरची गटर नाही तुमच्याकडे पैसे नाही, गावात ही सगळं तुम्हाला करायला पैसे येते आणि ही माणसांच्या सोयीसाठी तुम्हाला करायला पैसे नाही, मग काय उपयोग? वरचं पाणी सगळं खाली सोडले तिथं, आम्ही नको म्हणतो तो सोडायला, सोडून देणार झालते मी, तरी म्हणले 8 दिवसाचं जो आश्वासन दिले ते 8 दिवसाचं, 8 दिवसात तुमचं काम केलं आणि म्हणजे 8 दिवसात आम्हाला इथं कोबा घालून देतो आणि हे गटर बंद करतो म्हणून सांगितले ते 8 दिवसात। तर किती दिवस झालं आता? लॉकडाऊनच्या अगोदरचं हे काम सगळं आम्हाला ढास चावून आमची मुली येत नाही ती आमच्या तुझ्यात ढास लय आहे ती म्हणून
मग कसं करायचं आम्ही आम्ही मोजवणार 8 दिवसाची मुदत देतो. 8 दिवसात इथं कोण नाही येऊन गेलं अनेक पत्रकार बोलवणार आणि त्यांच्या देखत ही मुजवून शिना टाकणार 8च दिवसात. आज कवर कुठला आहे? बुधवार आहे. पुढच्या बुधवारी बोलून ती झाकलं जाईल. ही पण बंद केली जाईल, ती पण बंद केली जाईल. इथनं पण आणि तिथनं पण मेन पाणी तिकडे येते ना आणि इथं सगळंच बंद केलं जाईल. वरची कोण आली ना भांडायला आम्ही सरळ नगरपालिकेत घालून इथं मेन गटार ही काढा नंतर पाणी सोडा आम्ही सांगितलं त्यांना. ते म्हणले 4 दिवसात आम्ही गटार करणार आहे त्यावर थांबा. आणि ते मधले गटार काढल्या त्या गटारीमधून पाणी जात नाही. सगळं पाणी इकडे खाली येते आमच्याकडे जिकडे गटार नाही तिकडे. आणि सगळं रस्त्यावर सोडलंय त्यामुळे जाता पण येत नाही. आणि पाय घसरून मी त्या दिवशी मला दिसत नसल्यामुळं सगळं गटरीच्या पाण्यातनं जायला लागतं यायला लागते पडल्याला सांग की ते. आणि त्या दिवशी पाय घसरून एक दिवस त्या गटरीत उघडी असल्यामुळं पाय घसरून पडलो मी त्या पाण्यात. लाईटा नाहीत रस्त्यावर, त्यामुळं माझ्या एवढा मोठा बंगला असून तर माझ्या बंगल्यात मला लाईट नाही आहे. आणि साधारण इतकं म्हणजे घाणीचं हा प्रकरण आहे. गटारी गाड्या साधी माझी मुलगी परवा गाडी घेऊन आली आणि त्या डबऱ्यामध्ये माझी गाडी पडून दे पण माझी मुलगी ही वाचली हे मला महत्त्वाचं आहे. पण मी आता नगरपालिकेला हात जोडून अशी विनंती करते शेवटची की बाबा तुम्ही काय गटारीचं बघा किंवा तुम्ही लाईटांचं बघा किंवा हे करा. मी आता इथं राहायला आल्यापासून ना नगरपालिकेला अक्षरशः मी गुडघ्यावर हात टेकले. नगरपालिका महिन्यात करतो 2 महिन्यात करतो. मी ह्यांची तारीख आता महिन्याची येणार कधी आणि मी वाट बघायची कधी ह्यांची तारीख मला त्यांनी सांगावी ना. हा बाबा हे फिक्सला तारखेला मी तुमचं एवढं काम गटारीचं काम करतो किंवा तुमचे लाईटा आम्ही रस्त्यावर बसवून देतो. पण हे वकील जसं त्यांना तारखा देतो तसे हे आम्हाला तारखा देतात. आता शेवटची गुडघ्यावर हात आहेत ना ते शेवट आम्ही आता नगरपालिकेच्या पुढे गुडघे मोडून आम्ही त्यांच्या पुढे उपोषण करायला मी तयार आहे. आणि ह्यांनी नाही केलं महिन्यात तर मी 101% नक्कीच उपोषणाला बसणार. आणि हे येतात मत मागायला त्यावेळेस मग त्यांना ताई दिसते, मॅडम दिसते, अक्का दिसते, आजी दिसते, आम्हाला मतं द्या, आम्हाला निवडून द्या. त्यावेळेस तुम्ही ताई, माई, अक्का, आजी, मॅडम सगळं तुम्ही तयार करता. पण तुम्ही एकदा निवडून आल्यानंतर तुम्ही खुर्चीवर बसल्यानंतर तुमच्या खुर्चीला काय बगबल गॅम चिटकवलेला असतोय. तुम्ही काय मग दुनियामध्ये येऊन फिरून बघत नाही गल्लीत हे गल्लीत काय चाललंय काय नाही. मग तुम्हाला आम्ही यंदा निवडूनच देणार नाही. तुम्हाला आम्ही काहीच करू शकत नाही ना. मग त्यावेळेस तुम्ही ताई, मॅडम, अक्का, सर त्यावेळेस तुम्ही तुमच्या खुर्चीतच ठेवा. आम्हाला तुमचे मतं पण नको आणि आमची गल्ली आम्हाला सुधारायला पण नको आहे. या अवस्थेत आम्ही राहतो. आणि तुम्हाला गल्ली सुधारायची असेल तर तुम्ही अक्षरशः आमच्यापर्यंत या. त्यावेळेस तुम्ही अक्षरशः आमच्या पाया पडायला तयार असता. आणि ज्यावेळेस आमची समस्या असते त्यावेळेस आम्ही तुमच्या पाया पडते त्यावेळेस तुम्ही आम्हाला हवेत असं फुकून देता. म्हणजे प्रत्यक्ष बोललं जाते पण समस्येचं निवारण मात्र आहे. प्रत्येक जण येणारा हाच सांगतो की आता करतो नंतर करतो एवढंच बोलून जातात. 4 दिवस द्या आम्हाला, 4 दिवसात आम्ही बघतो. परत म्हणतात मार्च एंडिंग आले, मार्च एंडिंगमुळे काम होत नाही, थोड्या दिवस थांबा. आणि काय तर असं विचारायला गेलं की लॉकडाऊन झाले, कामगार नाही आहेत. गटर काढायला येणारे सुद्धा कामगार आमच्या संडवाद घालतात. हे काम आमचं नाही म्हणतात पुढचं गटर काढून द्यायचं. ते पण आम्ही स्वतः घाण काढायचे एक वेळेला. मग यांचा उपयोगच नाही असं झालाय आम्हाला. काय आमच्या इकडे तर रस्त्याला लाईटी सुद्धा नाहीत. अक्षरशः 7 रात्री इतके फिरत असतात. आम्ही रस्त्यावर सुद्धा यायचं आम्हाला मुश्किल झालेलं आहे आता. आणि नगरपालिकेकडे काय विचार केलं की पैसा नाही हे नाही हेच सांगतात कारण इतका पैसा नाही आहे. आणि नको ती मेन गटरमधली केले त्याचा काही सुद्धा उपयोग नाही आहे. त्याचंच पाणी सगळी जिल्ह्याच्या हद्दीतला रस्ता हे त्यांना माहीत होतं. मग त्यांनी या गटारीचं पाणी या बाजूला सोडायचंच नाही ना. त्यांनी मेन गटर व्यवस्थित पहिला करून घ्यायची होती. ती गटर त्यांनी केली नसताना इकडे पाणी सोडून टाकले. या कुठल्या तरी इथल्या रहिवाशांना त्यांनी विचारायला पाहिजे होतं या बाजूला आम्ही गटार सोडणार आहे चालेल का तुम्हाला, हे असं होणार असं काहीच बोलले नव्हते. ते फक्त गटारी चांगल्या करून देतो एवढंच आश्वासन दिलं त्यांनी. एक प्रकारचा आम्ही ओढ्यामध्येच राहतोय. हा ओढाच आहे. हा सकाळी जर इथून तुम्ही आला तर तुम्हाला अक्षरशः एक नदी चालली असं वाटेल. कधी पण तुम्ही एनी टाइम येऊन बघा. आणि अशा वेळेला आम्ही बोलवलं की त्यांनी कधीही येत नाहीत आमच्याकडे. पाहुणे आले तुमचं एवढं मोठं सुंदर घर आणि तुमच्या पुढे एवढा परिसर एवढा का स्वच्छ आहे. परिसर अतिशय गलिच्छ आहे. एवढंच आम्हाला अक्षरशः आमचे पाहुणे सुद्धा घरी यायला मागत नाहीत. छोटी छोटी बाळं असतात त्यामुळे ते म्हणतात नाही तुमच्या घर तिकडे खूपच स्वच्छता आहे त्यामुळे आम्ही बाळं घेऊन येऊ शकत नाही. का येऊ शकत नाही? स्वच्छता का म्हटलंय का तर ह्यांची गटार वाहते ना, ओढा वाहतोय. त्यांची बाळं आमच्या घरी आले, उद्या त्यांच्या तिकडे स्वच्छता एरियामध्ये गेले, आजारी पडले. शेवटी आमच्या गल्लीचं नालुसकी पण आहे ना. आम्ही सिद्धेश्वर कॉलनीत गेलो, आमचे पाहुणे होते, तिथे गेल्यानंतर आमची बाळं आजारी पडले. म्हणजे अख्ख्या आमच्या कॉलनीचं नाव नगरपालिका खराब करते. तर परिसर स्वच्छ करून द्यावा आणि उघडी गटारे बंदिस्त करावीत आणि हा परिसर स्वच्छ करावा असाही इशारा त्यांनी दिलाय. या ठिकाणच्या नागरिकांनी जेणेकरून कोणत्याही प्रकारची रोगराई पसरण्याआधी यावर त्वरित उपाययोजना व्हावी, अन्यथा हे खड्डे आम्ही स्वतः मुरुम भरून मुजवू
असाही इशारा दिलाय। नगरपालिकेने या कामांकडे लक्ष देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला न्याय मिळवून द्यावा। SK न्यूज मराठी, योगिता माने। सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारं, ताज्या व वेगवान घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवणारं आपलं चॅनल SK न्यूज मराठीला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।